कल्याणा. मला या ठिकाणी काय सांगायचंय की ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नाही, अपकार्यावरती उपकार करणं हे ज्यांचं लक्षण, आणखीन काय निर्वैर अशा प्रकारचं त्यांचं लक्षण, म्हणजे कोणाशीच ज्यांचं वैरत्व नाही. आणि राहील तरी कसं हो, आमच्या या विष्णुदासांचं वैरत्व कोणाशी राहील तरी कसं. ज्यांना विष्णुदास म्हटलं जातं कणे त्यांना हे सगळं जग विष्णुमयच प्रतीत होत असतं. विष्णुमय जग वैष्णवांचं धर्म, सगळं जग विष्णुमय आहे. साधना करत असताना हे विष्णुदास आपला विष्णू सगळ्यामध्ये आहे, व्यापक आहे, अशी भावना ठेवूनच साधनेला प्रारंभ करत असतात. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही वरला, किंवा विठ्ठल विस्तारिला झणी सप्तही पाताळे भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, असा जर विष्णुदासांचा भाव असेल, मान्यता असेल, शास्त्राने सुद्धा हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये यांना विष्णू दिसतोय, मग हे विष्णुदास विष्णू बरोबरच वैर कसे काय करतील. म्हणून निर्वैर अशा प्रकारचं त्यांचं लक्षण. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे अणवीण, ऐसा द्वंद्व निर्मुक्त भयोद्वेग रहितो, याई वरी भक्तो माझ्या ठाई. ज्याच्यापासून लोक कधी उद्विग्न होत नाहीत किंवा जो लोकांपासून उद्विग्न होत नाही तो माझा भक्त, असं भगवंतानं भगवद्गीतेमध्ये भक्ताचं लक्षण गेलं. आणि हिथं तुकोबाराय हा झुंजार म्हणून वर्णन करतात. आता कसा मेळ घालायचा, अभंग सोडवायचा म्हटलं तरी सोडवायचं तरी कसं, कारण लक्षण जर पाहिले तर कुठल्याच लक्षणांवरून वैरत्व दिसत नाही. आणि झुंजार जर म्हटलं की वैरी हे आलेच, तेव्हा हे दोन विरुद्ध असे असणारे हे धर्म झुंजारत्व आणि निर्वैरत्व हे एकाच विष्णुदासाच्या ठिकाणी कसं राहणं शक्य आहे, कसं राहील. विष्णुदास झुंजार कसे होऊ शकतील, कोणाबरोबर त्यांनी असं युद्ध केलंय, कोणावरती यांनी असा विजय मिळवलाय, म्हणून तुकोबाराय त्यांना झुंजार म्हणतात. विष्णुदास झुंजार कशी. तुकोबारायांचे जे विष्णुदासांबद्दलचे जे काही विचार आहेत हे त्यांच्या बाह्य शत्रूविषयी नसून या देहाच्या ठिकाणी गुप्त रूपाने राहणारे जे वास्तव शत्रू आहेत का नाही, त्या वास्तव शत्रूंबद्दलचे. या वास्तव शत्रूंचं सामर्थ्य एवढं की त्यांनी आपलं साम्राज्य सगळ्या जगावरती पसरवलंय. जे कोणी अथिरथी महारथी झुंजार म्हणून घेणारे आहेत त्यांना सुद्धा या वैऱ्यांनी आपल्या सामर्थ्यानं नाचवलेलं आहे. सगळ्यांना यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकून टाकलेलं आहे. आमचे ज्ञानोबाराय तर म्हणतात, अरे बाबा या वैऱ्यांना कसल्याही प्रकारची दया नाही, माया नाही, कृपा नाही, काळापेक्षा सुद्धा भयंकर स्वरूपाचे वैरी आहेत. चांगल्या मार्गाला लागणाऱ्याच्या जीवावरती उठणारे हे मारे करीत. जगामध्ये अज्ञान अंधकार भ्रांती निर्माण करण्यात यांचा पहिलाच नंबर लागतो. हे सगळं जग एका घासात जरी गिळायचं म्हटलं तरी यांना ते अवघड नाहीत. असे हे एवढे भयंकर स्वरूपाचे शत्रू आहेत. आणि प्रत्यक्ष भगवंतानं सुद्धा गीतेमध्ये सांगितलं, अरे अर्जुना हे असे एवढे असे भयंकर स्वरूपाचे शत्रू आहेत, त्यांना तू आपला सरळ वैरीच समज. कोणाला? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम, तरी हे काम क्रोध पाहि जयासे कृपेचे साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञान निधीचे भुजंग विषेदरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारकजी, दयासे भुकेलिया आमिषा, हे विश्व
जीवन पुरेची घासा कुळवडीत यांची आशा चाळीत असे हे मृत्यूच्या नगरी माने जती निकया परी जे जीविताचे वैरी म्हणून यांना तू आपला वैरी समज. काम हा आपला वैरी आहे, क्रोध हा सुद्धा आपला वैरी आहे, अहंकार हा सुद्धा आपला वैरी आहे. आणि असे हे भयंकर स्वरूपाचे वैरी जीवाचे शत्रू आहेत, शरीराचे नसतील. आपण शरीर स्वरूप नाही तर बरं का, सद्यस्थितीमध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये आपण जीव स्वरूप आहोत आणि हे विकार जीवाचे शत्रू आहेत. शरीराचे वैरी जर म्हणायचं झालं असतं तर साधू संतांनी आपली विधानं खर्ची घातलीच नसती. देह द्वंद्वाची नीज धरणी, देह दुःखाची नीज निशाणी, देह विकल्पाची पूर्ण भरणी, दरिद्राची आरणी तो देह, देह आशेचा कळवळा, देह अहंकाराचा अंगवळा, देह अहम ममतेचा सोहळा, विकाराचा मळा तो देह, देह अविद्येचे अधिष्ठान, देह संकल्पाचे साजिरेवण, देह मोहकाचे मोहन, मुख्यत्वे अज्ञान तो देह, देह कामाचा पर्वत गड, देह क्रोधाचा अवघड गड, देह दोषाचा दुस्तर आघाड, विनाशाचा मठ तो देह. सांगायचं तात्पर्य काय की शरीराचे हे वैरी नसून या शरीरावरती प्रेम करणारे जीवाचे शत्रू आहेत. आणि हे एवढे असे भयंकर स्वरूपाचे आहेत की ज्यांनी भगवंताची आम्हाला प्राप्ती व्हावी, भगवंताची भेट व्हावी म्हणून घोर तपश्चर्या केली, योग यागाधिक साधन केली, अशा साधू वृंदांना सुद्धा यांनी सोडलं नाही. यांना सहज त्या भगवंताची प्राप्ती झाली नाही, कारण हे काम क्रोध नावाचे पर्वत आडवे आल्यामुळे आम्हाला त्या भगवंताची भेट होत नाही. महाराज म्हणतात काम क्रोध आड पडल पर्वत, काम क्रोध आड पडल पर्वत, काम क्रोध
वाढिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे, नुल्लंघावे मजन सहावे सर्वथा, दुर्धर हा घाट वैर्यांचा. ज्यांनी माया मोह लोभ अहंकार यांचा त्याग केला आणि अंगामध्ये शांतता भाबवली अशी साधू वृंदे सुद्धा या वैऱ्यांनी विटाळून टाकला. साध्वी शांते नागवली, मग माया मांगे शृंग हरली, ती हे करवे विटाळली साधू वृंदे. कोणाला सुद्धा या काम क्रोध नावाच्या वैऱ्यांनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. कोणी सुद्धा सहजासहजी काम क्रोधावरती विजय मिळवू शकलो नाही. महाराज म्हणतात, अरे बाबा, त्या काम क्रोधावरती कोणी विजय मिळवलाय हे बघण्यापेक्षा यांनीच कुणा कुणावरती विजय मिळवलाय, यांनीच कुणा कुणाला युद्धामध्ये पराभूत केलंय हेच तुम्ही अगोदर बघा. आणि हेच दाखवण्यासाठी म्हणून नाथ महाराजांनी आमच्या पुढे एक भली मोठी यादी ठेवली. नाथराय म्हणतात, अरे बाबा, साधूचं काय तुम्ही घेऊन बसलाय? जे कोणी त्या स्वर्गामध्ये राहणारे देव आहेत का नाही, त्या देवांना सुद्धा यांनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. मज कामाचे निधाय ब्रह्मा कन्येशे धरू जाये, पराशरे केले काय भोगिले पाये देवा दुर्गंधा. ज्याते योगी वंदिते मुगुटी, तो तापसा माझी दुर्जटी, तो शिव लागे मोहिनी पाटी, पिटोनी लंगोटी वीर द्रवली. कलंकिया केला चंद्र, बकांकित केला इंद्र, कपाटी घातला षण्मुख वीर, तो लाडका कुमार महेशाचा कोणाला सुद्धा यांनी सोडलं नाही. ब्रह्मदेव जरी असले तर त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सोडलं नाही. देवाचे देव शंकर महादेव असले तरी धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मानेरा, इंद्रचंद्रासी दरारा लावेला जिणे. कोणाला सुद्धा या काम क्रोधांनी सोडलं नाही. या देवादिकांना सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये अडकून टाकलं. पण शेवटी कसं आहे, कितीही झालं काही झालं तरी शेवटी ते देव आहेत. कोण चाललंय त्यांना वर विचारायला? पण जे कोणी भक्त म्हणून घेणारे आहेत, महर्षी ही ज्यांनी पदवी प्राप्त करून घेतली त्या नारदांसारख्यांना सुद्धा यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवूनच टाकलेलं आहे. नारद मुनी एकदा वैकुंठावरून द्वारकेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटी करता यायला म्हणून निघाले. वाटेत येताना काय यांच्या मनामध्ये विचार आले देव जाणं, आणि नारदांना काम नावाच्या शत्रूंनी पछाडलं. कामांध बुद्धीनं नारद मुनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले, पण साधा देवाला नमस्कार सुद्धा घातला नाही, अहंकाराने तसेच उभा. शेवटी भगवंतानं विचारलं, काय म्हणले नारद मुनी, आज कस काय आज आमच्याकडे येणं केलं? देवाने एवढं म्हणण्याचा अवकाश केलं की त्या देवालाच फार दिशेने उत्तर दिलं. हा म्हणले, देवा, अरे म्हणले, तुला काय कळतंय का नाही का तू एकट्यानेच आपलं ऐश्वर वैभव भोगायचं आणि आम्ही म्हणजे दुःख भोगत बसायचा, हा कुठला नियम काढलास म्हणले तू? आता हे नारदांचं असं बोलणं काय भगवंताच्या लक्षात येणं म्हणून म्हटले. अरे म्हणले, नारदा, तुझ्या म्हटले या बोलण्याला म्हणले तर बुडना शेंडा. अरे तुला नक्की म्हणायचंय काय? मला समजल असं जरा नीट सांग की म्हणले. एवढं म्हटल्याबरोबर लगेच नारदांनी सांगितलं, म्हणजे मला सुद्धा लग्न करण्याची इच्छा झालीये, मला सुद्धा लग्न करावं असं वाटायला लागलंय. घ्या, बोलून बोलून काय बोलले, मला सुद्धा लग्न करायची इच्छा झाली. आता नारदांसारख्यांनी असं म्हटल्यानंतर मग मात्र देवाने काय हायगाय केली नाही, त्याच मापात त्याला उत्तर दिलं. सांगितलं, अरे कर नाही तर बसकी म्हणली तिकडं. तुला काय मी तो वधू सूचक वाटलो काय म्हटले लग्न जळवायला बसलेला? कर नाही तर तिकडच बस. आता देवानी असं उत्तर दिल्याबरोबर नारदांनी विचार करायला जरा सुरुवात केली. विचार केला, म्हणजे कसं आहे, आपलं ऐकून घेणार एवढ्या सगळ्या सृष्टीमध्ये एवढे हे एकुलते एकच आहे, म्हणून आवाज सोडून काही कामाचं नाही म्हणून घेतला आवाज, जरा खाली घेतला. म्हटले, अरे तसं नाही, मुलगी नको का?
तूच सांग, माझ्याकडे बघून कोणता बाप मला पोरगी देणार आहे जी चांगली धडधाकट आहेत, निरव्यसनी आहेत, चांगली 4 पैसे कमवणारी आहेत, त्यांची 50 ओलांडून गेली तरी त्यांचा अजून योगच येतोय. माझं काय खरंय, कोण मला आता पोरगी देणार आहे? आता असं म्हटल्या बरोबर भगवंतानं म्हणले, अरे मग मी करू तरी काय करू असं तुला वाटतंय? सांगितलं. अहो म्हणले भगवंता, अहो म्हणले तुम्हाला नेमके बायका किती? भगवंताला वाटलं कुठल्या बायकोच्या पाहुण्या रावळ्याकडून कोण असेल म्हणून हे असं विचारते काय. सांगितलं. म्हणले अरे तुला माहित नाही काय, 16,108 तर फक्त बायकात म्हणले मला. एवढं म्हणण्याचा अवकाश की लगेच सांगितलं. म्हणले भगवंता मला काय वाटतंय तुम्हाला सांगू का? अहो म्हणले तुमच्या पाठीमाग व्याप किती आहे. भक्त संकटात सापडला एवढे शब्द जरी तुमच्या कानावरती पडले तरी तुम्ही जेवणाच्या ताटावरून उठून पळत सुटता. गरुडाचा वेग सुद्धा तुम्हाला अपुरा वाटतो, एवढा तुमच्या पाठीमाग व्याप, किती तुमच्या पाठीमाग कष्ट, आणि तुम्हाला एवढ्या बायका करायच्यात काय? त्यातलीच एक द्या मला. मला काय सांगायचंय की महर्षी म्हणून घेणारे नारदांसारखे आशे जरी असले तरी यांना सुद्धा त्या काम नावाच्या शत्रूंनी सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. नारद नाही की माझी गोष्टी, त्यासी जन्मले पुत्रसाठी, माझी साहू न शके काठी, ऐसा बळे या सृष्टी असे ना. आता हे झालं काम नावाच्या शत्रूचं वर्णन. आता जिथे काम नावाचा शत्रू असतो तिथे क्रोधाला विशेष आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. त्या रागाकडं क्रोधाकडं पत्रिका घेऊन त्याला सांगावा द्यावा लागत नाही की समोरच्या माणसाने मला 2 थोबाडीत हाणल्यात, आता मला त्याला 4 हाणायच्यात, तेव्हा तुम्ही आता आमच्या अंगात संचरा अशी म्हणण्याची वेळ येत नाही. जिथे काम नावाचा शत्रू असतो तिथे क्रोध हा न बोलवताच येते. आणि महाराज तर म्हणतात अरे बाबा या क्रोधासारखा भयंकर वैरी या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणी. बाप क्रोधाची निज ख्याती, त्या दोघांशी केली उपहती, मज नाडिले ज्ञान विरक्ती, क्रोध परमार्थी घातको. महाराज म्हणतात जी कोणी माणसं त्या कामाला वश झालेली आहेत, जी माणसं त्या कामाच्या जाळीत पडलेले आहेत, ते काहीतरी भोग तरी भोगून घेतात, पण जो कोणी त्या क्रोधाच्या जाळ्यामध्ये पडलाय तो काहीच भोगत नाही, फुकट वाया जातो. कामाशी जे वश होती ते काहीतरी भोग भोगिती, जे आतुडले क्रोधा हाती ते व्रथा नागविती भोग मोक्ष. क्रोधा ऐसा वैरी बैसला असता जिवारी, तो तयाची मानी थोरी, तोची चराचरी अतिमूर्ख. आणि अशा प्रकारचा राग जर माणसाला आला तर या जीवाच्या ठिकाणी कोणीच थांबत नाही, विवेक थांबत नाही, वैराग्य थांबत नाही, धर्म थांबत नाही. काम ज्याचं आपण इतक्या वेळ वर्णन केलं एवढा भयंकर असणारा काम नावाचा शत्रू, पण क्रोध आला रे आला म्हटलं की लगेच आपलं गटुड बांधून पळायला सुरुवात करतो, तो सुद्धा इथं थांबत नाही. क्रोध आली या कडकडाडी, काम पळे उठा उठी, धर्म जाय 12 वाटी, क्रोधे तुटी अर्थ स्वार्था. म्हणजे अशा प्रकारचा राग आल्यानंतर हा कोणी सुद्धा जीवाच्या ठिकाणी थांबत नाही. आणि अशा प्रकारचा राग आल्यानंतर क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतं, क्षणात सगळं भस्म करून टाकतं. कोणी सुद्धा या क्रोधावरती विजय मिळू शकलं नाही. असं इथं तरी कोण आहे का की ज्याला आजपर्यंत कधी रागच आला नाही? राग आला रे आला म्हटलं की क्षणात सगळं होत्याचं नव्हतंच करून टाकतं, क्षणात सगळं भस्म, पाठीमागं काहीच शिल्लक ठेवत नाही. पोटचं पोरग असलं म्हणून काय झालं, माझ्या विरोधात निवडणूक लढतोस काय म्हणून पोटच्या पोराला सुद्धा बाप मारायला हायगाई करत नाही. बायको असलीस म्हणून काय झालं, मला शहाणपणा शिकवतेस काय म्हणून रागाच्या भरात तिचं नरड दाबायला ही हायगाई करणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा राग जर माणसाला आला तर क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतं, क्षणात सगळं बसलं, पाठीमाग शिल्लक काहीच नाही. तरी सुद्धा काही ऋषीमुनी होऊन गेले, जगाला सांगत सुटले
आम्ही काम क्रोध जिंकले, आम्हाला काम कधी उत्पन्न होत नाही, राग कधी येत नाही, जगाला सांगत सुटले. आणि यांचं हे असलं बोलणं ऐकलं नेमकं त्या क्रोध नावाच्या शत्रूने. ते लागलं विचार करायला, अरे म्हणले तुझा आणि माझा अजून संबंध आलायच कुठं? मी अजून तुझ्या पुढं आलो नाही, तू अजून माझ्या समोर आला नाहीस, तुझं माझं अजून युद्धच झालं नाही, तोपर्यंत तू जगाला स्वतःचा मोठेपणा सांगायला लागलायस काय मी क्रोधावरती विजय मिळवलाय म्हणून? अरे थांब म्हटलं तुला आत्ता बघतो. असं म्हणून या ऋषी मुनींना सुद्धा या क्रोध नावाच्या शत्रूने सोडलं नाही, आपल्या जाळ्यामध्ये अडकूनच टाकलं. मागे तपस्वी वाखाणिले, म्हणती काम क्रोधा जिंकिले, त्यांचीही आम्ही पूर्ण छळिले. ऐकते भले तुझ सांगेन, कोप आला दुर्वासासी, शाप दिदला अंबरशासी, देव अनिला गर्भवासासी, क्रोधे महाऋषी छळिले ऐसे, जे तुझी सृष्टी करू शकती, ते हे काम क्रोधे झडपी जेती, सागरी पडे इंद्र संपत्ती, हे क्रोधाची ख्याती पुराण प्रसिद्ध, कोप आला नारदासी, वृक्ष केले नलकुबेरासी, गौतमे अहिल्यासी, कोपे वनवासी शिळा केली. काय त्या अहिल्या मातेचं चुकलं होतं? सूड आणि कपटकारस्थान बुद्धीनं इंद्राने तिला भ्रष्ट केलेलं होतं, हे माहिती होऊन सुद्धा गौतम ऋषींना राग आवरता आला नाही. ऋषी मुनींचं सोडून द्या, ज्यांना तुम्ही विघ्नहर्ता म्हणता त्या गणरायाला सुद्धा यांनी सोडलं.